महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावर शिकवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कसं मनावर शिकवलं त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र। आणि मग शाहीर गाण्याला छान मुर्द्याला यावा अवसान। रणपती शिवराय स्वारी आग्रा हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवअष्टकातील हा 6वा चित्रपट आहे। नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा देखील पार पडला। यावेळी सिनेमातील कलाकारांसह अन्य कलाकारांनी पोवाडा सादर करत प्रेक्षकांचं खास मनोरंजन देखील केलं। महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावर शिकवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कसं मनावर शिकवलं त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र। आणि मग शाहीर गाण्याला छान मुर्द्याला यावा अवसान। ज्या वेळेला अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्या अफजल खानाच्या वधाचा पहिला पोवाडा शाहीर आगिंदास यांनी लिहिला आणि राज दरबारामध्ये रायगडावरती राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर सादर केला। आणि मग त्या शाहिरांचा सन्मान करण्यात आला। बसायला काटेवाडी घोडा आणि हातात सोन्याचा तोडा देऊन त्या शाहिरांचा सन्मान करण्यात आला। तो शिवशाहीर तुमच्या समोर सादर करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा। मारून ऐका विरानो मर्दाच्या पोवाड्या। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी। राष्ट्रमाता जिजाऊ धन्य ज्या आईनं बाळाला घडवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत दिलं संस्कार धन्य म्हणून माझा राजा छत्रपती बनला। राजाने सवकणी जमा केली
आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ते होते संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ यांचे. आणि म्हणून शिवाजी राजा शिवाजी राजा राजाचा दादा धन्य शिवाजी राजा राजाचा दादा मुजरा हा माझा मुजरा हा माझा मुजरा हा माझा नवा नव इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी लग्न शत्रुनाथ धारण वीर मी असेल किंवा समीर असेल, आमचे काही शिलेदार जे आहेत ते सर्व चित्रपटांमध्ये आहेत. त्यामुळे ते कारण आहे माझं काही वर्ष पाठीमागे जायचं की हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला. हा एका सिरियलच्या सेटवर सुरू झालेला प्रवास आहे. फरजंद नावाची स्क्रिप्ट जेव्हा दिग्पालनी लिहिली तेव्हा काही मोजक्या लोकांना त्यांनी आधी ती ऐकवली. त्या भाग्यवान ज्या मोजकी लोक होती ज्यांना ती फिल्म ऐकवली गेली त्यापैकी मी एक होतो. आणि मला असं वाटतं की दिग्पाल हा इतका सिद्धहस्त लेखक आहे की त्यांनी काही ज्या भूमिका आहेत म्हणजे मला सांगायला जरूर आवडेल की किती विश्वास तो लेखक दिग्दर्शक म्हणून आपल्या कलाकारांवरती टाकतो. की फरजंदमधली मोतेजी मामा रेवळेकर ही भूमिका तो म्हणला मी तुला बघून तुला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलेली आहे. त्यामुळे तिथे मला दुसरं कोणी दिसलंच नाही, तूच मोतेजी मामा आहेस. आणि त्यामुळे तिथपासून हा प्रवास सुरू झाला. आणि आज मी तिथे बसलो होतो, आता ट्रेलर बघत होतो तेव्हा तो सगळा काळाचा पट जवळजवळ डोळ्याच्या समोरनं माझ्या असा सरकन गेला की अरे 2017-18 मध्ये चालू झालेला हा प्रवास आज आपण 2026 मध्ये आहोत. पॅनोरामा स्टुडिओजचे कुमार मंगत पाठक सर, मुरली सर आणि मुगाफीचे सगळे जनील असेल किंवा अर्जुन मोगरे खूप खंबीरपणे ह्या कार्याच्या मागे उभे राहिलेत असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू अर्जुन, जनील आणि सगळेच टीम मेंबर्स जे ह्या कार्यात. मला असं वाटतं हा विश्वासाचा भाग जास्त असतो कारण की चित्रपटाची निर्मिती करणं हे किती अवघड असतं हे ह्या लोकांना माझ्या मते ही लोक जास्त समर्पक त्याचं उत्तर देऊ शकतील. आणि ती दुधारी तलवार असते, त्यासाठी त्या लेखक दिग्दर्शकावरती विश्वास टाकायला लागतो, त्याच्या टीमवरती विश्वास टाकायला लागतो. आणि मला असं वाटतं की आमच्या अभंग तुकाराम मध्ये आणि रणपती शिवराय स्वारी आग्रा या दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ही सगळी लोक सातत्याने सेटवरती येत होती आणि त्यांनी आमची कामाची पद्धत बघितली. खूप इंटेन्सिटीने सगळेजण काम करतात आणि ह्या पद्धतीने मी कायम म्हणतो की हे जे कार्य आहे ना, इतिहास घडवणाऱ्या माणसांना बरेच वेळा माहितीच नसतं की आपण इतिहास घडवतोय. हा इतिहास घडतोय. मला नाही वाटत जगात दुसरं उदाहरण आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांना समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यांच्या चरित्रावरती 6 चित्रपट बनवणं. 8 चित्रपट लवकरच पूर्ण होतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि हे जगातलं एकमेव उदाहरण असेल असं मला
वाटतं. आणि हा प्रवास हा इथपर्यंत येऊन पोचलाय. आज हा ट्रेलर इतका सुंदर झालेला आहे. मी खरोखरी म्हणजे मनापासून मी सुखावलोय ते अभिजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत त्याला बघून. कारण सुभेदार या चित्रपटामध्ये सूर्याजी मालुसरेच्या भूमिकेमध्ये तो होता, तेव्हा आम्ही सर्वांनी आमचं लक्ष होतं. अशा माणसांकडे आमचं खास लक्ष असतं. हेही तुम्हाला जाता जाता सांगतो की कोण काय काम करतंय. लोकांना असं वाटतं एवढा मोठं युनिट आहे म्हणजे लक्ष नसेल वगैरे, तर असं काही नाही. आमच्याकडे खूप बहिर्जी नायकांचे हे आहेत जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये नजर ठेवून असतात की कोण कसं काम करतंय, कोण कसं काम करत नाहीये. ऑफ द स्क्रीन किंवा ऑफ द सेट्स ऑल्सो ते असे बरेच हेर असतात. त्यामुळे आमच्याकडे खूप इत्थंभूत माहिती असते कोण काय करतंय त्याची. आणि म्हणूनच हा प्रवास कुठेही खंडित न होता चालू ठेवणं हे या टीमचं कर्तव्य होतं. हे व्रत आहे आणि हे 8वा चित्रपट झाल्यानंतरच थांबेल याची मला पूर्ण खात्री आहे. हा चित्रपट 30 तारखेला आपण लोकार्पण करतोय त्याचं. आणि माझी खात्री आहे की हा चित्रपट निर्मात्यांच्याच सहकार्याने फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही, आणि फक्त मराठीत नाही तर इतर भाषांमध्येही पोचेल. थोडक्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आभाळा एवढं चरित्र आहे ते अवघ्या जगाला पुरून उरेल याची मला खात्री वाटते. आणि ते तसंच आहे. जगातल्या कोणाला ते कसं प्रेरणा देईल आपल्याला खरंच माहिती नसतं, आणि ते जगाला प्रेरणा देत राहील या जगाच्या अंतापर्यंत. खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. धन्यवाद. या सिनेमात मृणाल कुलकर्णी, अभिजित श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत ते योगेश सोमण अशी मोठी कलाकारांची फौज देखील पाहायला मिळणार आहे. येत्या 30 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.